Brought to you by Progenesis Fertility Center. प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर. वंध्यत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध. उन्हाळा जवळपास संपल्याची परिस्थिती सध्या राज्यात आहे. कुठे ढगाळ तर कुठे अतिमुसळधार पाऊस अशी स्थिती निर्माण झाली आहे. उष्ण आणि दमट वातावरणामुळे घामाघूम होत असलं तरी संध्याकाळी अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होतोय. सध्या राज्यात प्री मान्सूनची स्थिती निर्माण झाल्याने आठवडाभर पाऊस राहणार आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलाय. दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून वेळेआधीच अंदमान निकोबारहून पुढे सरकतोय. मान्सून यंदा 5 दिवस आधीच केरळमध्ये दाखल होईल. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्रातील हवामान एका वेगळ्या वळणावर आहे. मे महिन्याच्या मध्यातच मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झालं असून उष्णतेने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी आणि विशेषतः शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या नवीन अपडेटनुसार यंदा मान्सून वेळेपेक्षा 5 दिवस लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार यंदा मान्सूनने 13 मे रोजीच अंदमान आणि निकोबार बेटांवर हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भागात मान्सून चांगलाच सक्रिय झालाय. यामुळे आता महाराष्ट्रातही लवकरच पावसाचं आगमन होण्याची शक्यता आहे. IMDच्या अंदाजानुसार 27 मे पर्यंत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, तर 1 जून ते 5 जून दरम्यान तो कोकणात दाखल होऊ शकतो. तर संपूर्ण महाराष्ट्राला मान्सून 10 जूनपर्यंत व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. तुम्हाला वेदर आणि मान्सून संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.